वीर वीर की जबर उठी। राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू, मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू। नमस्कार। पहिली गोष्ट तर असं नगराध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये कोणी जाऊन बसलं याचा अर्थ तो नगराध्यक्षाचा चार्ज मिळाला असं नसतं। त्याला प्रोसिजर असते, नियम असतात आणि ज्या नियमानुसार त्यांना नगराध्यक्षांनी चार्ज दिला पाहिजे तो चार्ज काही दिलेला नाही। आज नगराध्यक्ष आपले जे आहे ते औरंगाबादला गेले होते आणि गेले अजून, तर ते औरंगाबादला असल्यामुळे यांनी यांच्या मर्जीने गेले, यांना कोणीही कोणताही लेखी चार्ज दिलेला नाही। त्याच्यामुळे हे स्वतःच्या गालाला गुलाल लावून फिरतायत, यांना फिरू द्या। फटाके फोडायची हौस आहे तर फोडू द्या। त्यांना वाटतं आजच दिवाळी आहे, आज काही दिवाळी अजून फार चालू झालेली नाही आणि विषय अशा ज्या कृती आहे त्या कृतीला काही अर्थ नसतो असं माझं मत आहे। अशा कृतीला काही महत्त्व नसतं आणि अशा कृतीने काही फरक पडणार नाही आहे, आलं का लक्षात? तर त्या हिशोबाने माझं एक मत आहे की अशा कुरघोड्या करून जे आहे अत्यंत म्हणजे मजाक लावली आहे नगरपालिकेची की कोणतंही लेखी किंवा जो पदभार जो दिला जातो या नगराध्यक्षाकडनंच त्या नगराध्यक्षाकडे दिला जातो। जर उपाध्यक्षाला बी द्यायचा असला तर तो पदभार दिला जातो। असा ॲटोमॅटिक जे आहे, ॲटोमॅटिक कोणता नवा नियम निघाला ते काही मला आयडिया नाही, आता पहिल्यांदा निघाला असेल तर ॲटोमॅटिक त्यांना त्यांचं ॲटोमॅटिक मुंगीरलाचे जे स्वप्न आहे ॲटोमॅटिकचे ते राहू द्या, त्यांना लाग भलो। महाकाल चार्ज अजून दिलेला नाही, चार्जचा काही संबंध नाही आणि चार्ज द्यायचा आता मुळीच संबंध नाही। कारण जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं होतं ते आमच्या नगराध्यक्षांना ते पत्र प्राप्त झालेलं नाही। नंतर आता जर का काही असेल जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं किंवा काही तर ते लेखी नगराध्यक्षाला कळवल्यानंतरच, कारण आता कोर्टाने त्या ठिकाणी प्रत्येक स्टेप जे आहे ते जे महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला जे आहे हायकोर्टाच्या अधीन राहील आता। म्हणून आता चार्ज जरी द्यायचा असला नवीन तरी स्टेप त्याला हायकोर्टाच्या अधीन देता येईल, तर तो पुढे देता येईल जेव्हा वेळ पडेल तेव्हा। कोर्टाच्या निर्णयापर्यंत यांना चार्ज भेटू शकत नाही। जर तो चार्ज द्यायचा असेल तर तो एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो असं माझं मत आहे। त्या व्यतिरिक्त आज 7 लोक जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचं आमचं जे हे आहे ते दाखल झालं, ते आम्ही दाखल केलं 7 लोकांच्या विरुद्ध। या संदर्भात जिल्हाधिकारी यांची संपर्क केला आहे का? कोणत्या संदर्भात? प्रभारी चार्ज घेतलं त्यामुळे जिल्हाधिकारी आम्हाला संपर्क करायचा संबंध नाही, आम्हाला संपर्क करायचा विषय कुठे आला? आम्ही जे काही बोलू ते लेखी घेऊ, लेखी देऊ। आम्हाला लेखी काही आलं तर आम्ही त्याच्यावर बोलू। भाऊ, प्रभारी चार्ज देताना काही शासकीय अधिकारी असतात, तिथे CO असतात, कलेक्टरकडनं काही प्रशासकीय अधिकारी असतात, ते लेखा करून नगराध्यक्ष हाताने प्रभारीला देण्यात येतं। असं कुठलाही झालेलं नाही, फक्त नगरसेवक यांनी त्यांचा प्रभारी चार्ज दिला असं ते सांगतो ना। नगरसेवक, आता नगरसेवक जो आहे तो पदाधिकारी जो आहे तो विषय नसतोच। नगराध्यक्ष जोपर्यंत माजी नगराध्यक्ष तुम्ही म्हणाल तर तेव्हा ते चार्ज देतील जर माझी असले तर। पण आता कोर्टाची स्टेप वेगळी आहे, कोर्टाच्या निर्णयाच्या पहिले यांना काही करता येणार नाही। यांना फटाके फोडू द्या, यांना गुलाल लावू द्या, यांना मिठाई खाऊ द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे। त्यांना मिठाई आणि स्वतःच्या गालाला स्वतःच गुलाल लावून घेत आहेत अशी परिस्थिती आहे। भुसावळकरांची दिशाभूल करताय का ते? हे पूर्ण भुसावळ शहराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। मी हे दिशाभूल जी आहे हे जनतेने याला बळी पडू नये आणि सर्व प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती आहे की हे असे धंदे करत राहतील, यांना करू द्या। आता 5 वर्ष यांना हेच करायचं आहे, हे याच्या व्यतिरिक्त यांना दुसरं काम नाही। आम्ही आमचं काम चालू ठेवू, आम्ही कोणाची चिंता करणार नाही। मग ते डिस्क्वालिफिकेशन म्हणतात ते नगरसेवक, ते काही नाव काढतील कोण कोण काय? 7 नगरसेवकांचं डिस्क्वालिफिकेशन आज
दाखल झाला आहे. त्यामध्ये नाव सांगतो मी आपल्याला. मला वाटतं की ते यांनी नगराध्यक्षाच्या खुर्चीवरती पण जाऊन विराजमान होऊन गेले नगराध्यक्ष मॅडम. पण तिथं पदभार देताना मला असं वाटत नाही कुठला अधिकारी किंवा काही होता, कोणीच नाही ना. नगरपालिकेचा कर्मचारी सुद्धा नव्हता. आणि त्यांनी पदभार घेऊन स्वतः खुर्चीवर जाऊन बसून घेणं म्हणे करताना पदभार दिला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी. समजा जे पण उपसीओ असेल सीओ असतील त्यांनी किंवा पदभार स्वीकारा. मागच्या वेळेस गायत्रीताईंनी ज्यावेळेस स्वीकारला त्यावेळेस सर्व अधिकाऱ्यांनी पदभार दिला होता. यांनी स्वतः जाऊन खुर्चीवर बसून आम्ही नगराध्यक्ष झालो म्हणजे खूपच असं नाटक सुरू आहे. त्याचा अर्थच आहे की मुंगीरलालची अशीच जपणे आहे. यामध्ये प्रशासकीय बाब प्रश्नचिन्ह निर्माण करते. आता त्यांना जे प्रयत्न करायचे ते त्यांना करू द्या. पण माझं म्हणणं आहे की जे प्रयत्न करायचे ते कायदेशीर करा, बेकायदेशीर करू नका. बेकायदेशीर कराल तर काही योग्य होणार नाही. हे जे नाव आहे घ्या. सांगा. तक्रार जे दाखल केली आहे ते सौ पुष्पा कैलाश चौधरी यांनी या 7 लोकांबद्दल तक्रार केलेली आहे की यांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं. त्याचं कारण जे आहे 7 आहे. त्याचं कारण जे आहे त्याचे कारण मेन महत्वाचं जे आहे की हे जे जिल्हा अधिकारी यांच्याकडे 7 लोक जे चार्ज मागायला गेले होते ते हाफ तिकीट होते. आणि हाफ तिकीट जे काही असतील त्यांना नगरपालिकेच्या कोणत्याही कारभारात ढवळाढवळ करता येत नाही. ते नियमाने डिस्क्वालिफाय होतात. आणि याला साक्षीदार सुद्धा जे आहे ते जिल्हाधिकारीच आहेत, कारण पत्र ते जिल्हाधिकाऱ्यांनाच देत आहेत. तर त्या संदर्भात तक्रार केलेली आहे. आणि सीसीटीव्ही फुटेज बी दिलाय आणि फोटो बी दिले आहेत, सर्व दिले आहेत. तर त्यामध्ये पहिलं नाव आहे सौ प्राची उदय पाटील, हिचा मिस्टर गेलं डिस्क्वालिफाय करावं. दुसरं पूनम वसंत पाटील, तिसरं मेघा देवेंद्र वाणी, चौथं शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, 5वं आशा कैलास पाटील, 6वं छाया मुरलीधर फालक आणि 7वं प्रिया बोधराज चौधरी. असे 7 लोकांचं हे जे आहे दाखल झालेलं आहे. आणि यामध्ये उपनगराध्यक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा हिच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन दाखल झालेलं आहे. आणि ज्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसिडिंग चालू झालं असेल किंवा दाखल झाला असेल त्यांना या ठिकाणी पदभारचा काही संबंध येतच नाही अजून. त्यांना सुद्धा पदभार देता येत नाही. ही सुद्धा नवीन परिस्थिती आहे. मग आता जे आहे त्यांना जर पदभार द्यायचा असेल तर तो अधिकाऱ्याकडेच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. तर जिल्हाधिकारी आल्यानंतर मला वाटतं जिल्हाधिकारी आठवडाभर नाही आहेत. जिल्हाधिकारी आठवड्याभरानंतर आल्यानंतर त्याच्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतील ते बघू. आज कोणालाही लेखी चार्ज कोणीही दिलेला नाही. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.